शासकीय विकास कामं पूर्ण करूनही 3-3 वर्ष थकीत देयकं न मिळाल्यामुळे भंडाऱ्यातील शेकडो कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते आक्रमक झालेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज भंडारा दौऱ्यावर असताना या संतप्त कंत्राटदारांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। मंत्र्यांनी थकीत रक्कम तातडीने देण्याचं आश्वासन न दिल्यास थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशाराही देण्यात आलाय। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हक्काच्या देयकांसाठी पीडब्ल्यूडी कार्यालयाचे उंबरठे झिजवून वैतागल्याचं या कंत्राटदारांनी म्हटलंय। शासन निर्णयच असा आहे की आम्हाला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना हे कामं 33% आमच्या हिताला यायलाच पाहिजे। बरेच तरुण पदाधिकारी आहेत, आपले अभियंता आहेत, ज्यांचे बिलं अनेक वर्षापासूनचे प्रलंबित आहेत। जवळपास 1500 कोटीच्या जवळपास थकीत बिलं आता पण पेंडिंग आहेत आणि त्याच्याकरता आपण वारंवार राज्य सरकारकडे निवेदन सादर करत आहोत। जिल्हा स्तरावर ॲज वेल ॲज राज्य स्तरावर सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा याच्या विषयी आंदोलन चालू आहे। 3 वर्षात असेच जर ते पैसे देत असतील आम्हाला इन्स्टॉलमेंटनी तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ ना। आम्ही याला कुलूप लावू। सार्वजनिक बांधकाम विभागाला कंत्राटदारांकडनं कामं करून घेता, कधी कधी विदाऊट ॲग्रीमेंट कामं करून घेता। तुम्ही अधिकाऱ्यांची चमडी वाजते, पैसा ठेकेदाराचा जातो आणि तो ठेकेदाराला पैसा 3-3 वर्ष मिळत नाही। म्हणजे मंत्री साहेब, अधिकारी साहेब, मरण कोण? आमचा ठेकेदार। आम्ही आता सांग नाही। जीवन जगणं जे कठीण झालेलं आहे ते लोक आपलं जीवन संपायला म्हणजे जीवन संपायला तर नाही जाणं, ही परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच्यामुळं आमच्या इथे सगळ्यांना सगळ्यात आधी आमचे जे 1500 कोटी रुपये थांबलेले आहेत सगळ्या कॉन्ट्रॅक्टराचे, ते पैसे देऊन त्यांना, आणि जे पैसे जे थांबले आहेत त्याच्यामुळे काय होत आहे, रेट ऑफ इंटरेस्टमुळं त्याची जी अमाऊंट आहे तो एवढा वाढत आहे आणि आपण जे बिलं देणार आहोत ते तेवढेच देणार आहोत। त्याच्यामुळे आम्ही मायनसमध्ये सुद्धा चाललो, आम्हाला पैसेही नाही मिळत आहेत आणि आम्हाला जे लोनचं जे आमच्यावर जे प्रेशर आहे तो प्रेशर एवढा जास्त वाढत आहे की मानसिकता खराब होणं एकदम सर्वसाधारण आहे।